मित्रांनो, महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीला मोजके काही दिवस शिल्लक आहेत. सध्या जी राजकीय परिस्थिती महाराष्ट्रात आहे त्यावरून आपण एक निष्कर्ष काढू शकतो की शिवसेना आणि उद्धव ठाकरे यांची संख्या ही खूप जास्त वाढू शकते. शिवसेनेला उज्ज्वल भविष्य आहे आणि यासाठीचे महत्त्वाचे 10 मुद्दे पुढील काही मिनिटांमध्ये पटपट मी तुमच्या समोर मांडणार आहे. संपूर्ण व्हिडिओ नक्की पहा आणि चॅनल सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. तर मित्रांनो, आपल्या सर्वांना माहिती आहे की महाराष्ट्र विधानसभा निवडणूक ही फक्त निवडणूक किंवा सरकार बनवण्यासाठी नसून महाराष्ट्रामधील 5 नेते हे स्वतःच्या अस्तित्वाची लढाई लढत आहेत. त्यामध्ये उद्धव ठाकरे, शरद पवार, एकनाथ शिंदे, अजित पवार आणि स्वतः देवेंद्र फडणवीस हे देखील आहेत. आणि मग या 5 जणांपैकी सध्या जी राजकीय परिस्थिती आहे त्यावरून उद्धव ठाकरे आणि शिवसेनेचं भविष्य हे उज्ज्वल दिसत आहे आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे यांची संख्या ही खूप जास्त वाढू शकते असं एकंदरीत दिसत आहे. त्यासाठीचे महत्त्वाचे 10 कारण, 10 मुद्दे, 10 बाबी. यामधील पहिली महत्त्वाची बाब किंवा कारण म्हणजे उद्धव ठाकरेंच्या सभांना मिळणारा प्रतिसाद. मग मागील 3-4 दिवसांपासून उद्धव ठाकरे हे संपूर्ण महाराष्ट्रभर फिरत आहेत, वेगवेगळ्या मतदारसंघात जात आहेत आणि मग त्यांच्या सभांना जी प्रचंड मागणी आहे आणि त्यांच्या सभांना जी गर्दी जमत आहे, जो प्रतिसाद मिळत आहे, जनता जे त्यांच्या सभांमध्ये उत्साह दाखवत आहे, त्या सर्व गोष्टींचं, त्या सर्व जनतेचं मतांमध्ये परावर्तन होऊन मग उद्धव ठाकरेंना त्याचा लाभ होऊ शकतो आणि महाविकास आघाडीला देखील त्याचा लाभ होऊ शकतो. मग यामधील दुसरं महत्वाचं कारण मित्रांनो ते म्हणजे महाविकास आघाडीमधील वोट ट्रान्सफर. मग शिवसेनेकडे काँग्रेस असेल किंवा राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार असेल यांच्या मतांचं ट्रान्सफर हे होऊ शकतं. कारण लोकसभेवेळी उद्धव ठाकरे यांनी फक्त शिवसेना उमेदवारांचा प्रचार केला नाही तर त्यांनी काँग्रेसच्या उमेदवारांचा देखील प्रचार केला आणि शरद पवारांच्या उमेदवारांचा देखील प्रचार केला. आणि मुख्य सभा घेणारे नेते हे उद्धव ठाकरे हेच लोकसभेलाही होते आणि सध्या देखील आहेत. आणि मग त्यामुळं कुठेतरी काँग्रेसचं मत किंवा शरद पवारांची मतं ही सहजपणे शिवसेनेला मिळू शकतात, शिवसेनेच्या उमेदवाराला मिळू शकतात आणि उद्धव ठाकरे यांचा संख्या वाढण्यास मदत होऊ शकते. यामध्ये मग तिसरा महत्वाचा मुद्दा मित्रांनो की उद्धव ठाकरेंची भाषणं किंवा त्यांनी जो महाराष्ट्र धर्म, मराठी अस्मिता हे मुख्य मुद्दा बनवलेला आहे. कारण ते त्यांच्या सभेची सुरुवातच करतात की महाराष्ट्र प्रेमी बंधू आणि भगिनींनो. आणि मग यामधूनच लक्षात येतं की त्यांनी जी भाषणांची लाईन पकडलेली आहे किंवा एकीकडे 2-2.5 वर्षामध्ये जे महाराष्ट्राला लुबाडण्याचं काम फडणवीस शिंदेंनी केलेलं आहे, महाराष्ट्रामधले उद्योग पळवले, महाराष्ट्रातील जमिनी ह्या अदानीच्या घशात घालणं सुरू आहे, अनेक गोष्टी ज्या लुबाडून केंद्राला देता येतील किंवा गुजरात आणि अन्य भाजप शासित राज्यात पाठवता येईल. तर एकीकडे महाराष्ट्र धर्म जपण्यासाठी मी उभा आहे हे जनतेच्या मनात ठसवण्यामध्ये उद्धव ठाकरे हे यशस्वी झाल्यासारखं दिसत आहे. मराठी बाणा, महाराष्ट्रासाठीचा माणूस म्हणून उद्धव ठाकरे हे उभा दिसत आहेत आणि त्यांच्या विरोधात दिसत आहेत ते महाराष्ट्राला लुटणारे चेहरे किंवा मग शिंदे, फडणवीस, अजित पवार, मोदी, शहा, नड्डा हे असे जे चेहरे दिसत आहेत तर ते महाराष्ट्र ओरबडून घेऊन जात आहेत, लुबाडून घेऊन जात आहेत असं दिसत आहे. आणि मग या महाराष्ट्र धर्म आणि मराठी बाणा हा जो मुद्दा आहे तर तो उद्धव ठाकरे यांना संख्या वाढण्यास मदत करू शकतो अशी एकंदर परिस्थिती आहे. यामध्ये चौथा महत्वाचा मुद्दा मित्रांनो तो म्हणजे निर्णायक असलेली दलित आणि मुस्लिम मतदारांची संख्या किंवा त्यांचं मतदान. मग जे काम उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्री म्हणून केलं किंवा ज्या पद्धतीने त्यांनी स्वतःची भाषणं करत आहेत किंवा ज्या पद्धतीने त्यांनी हिंदुत्व मांडलेलं आहे त्यावरून उद्धव ठाकरे हे फक्त हिंदूंमध्येच नाही तर मग मुस्लिम समुदाय असेल किंवा दलित समुदाय असेल किंवा ख्रिश्चन समुदाय असेल किंवा शीख समुदाय असेल किंवा जैन समुदाय असेल या प्रत्येक धर्मीयांना उद्धव ठाकरे हे आपुलकीचे वाटत आहेत. आणि मग लोकसभेला देखील यामधील ज्या निर्णायक वोट बँका आहेत त्यामध्ये दलित आणि मुस्लिम हे बहुसंख्येने आहेत, मोठ्या संख्येने आहेत आणि ते यांच्यामध्ये तेवढी ताकद आहे की ते एखाद्या मतदारसंघाचा निर्णय हा फिरवू शकतात. आणि मग हे सर्व धर्म
जेव्हा उद्धव ठाकरे यांच्या पाठीशी उभा राहतात आणि त्यामधील निर्णायक असलेले दलित आणि मुस्लिम मतदार उद्धव ठाकरे यांच्या पाठीशी राहू शकतात अशी परिस्थिती आहे. त्यामुळे उद्धव ठाकरे यांची संख्या वाढायला मदत होऊ शकते. मग यामध्ये मित्रांनो पाचवा महत्वाचा मुद्दा तो म्हणजे नवीन चेहरे. मग उद्धव ठाकरे यांचे जे काही 56 आमदार होते त्यामधील 40 आमदार कधीच निघून गेले. मग त्यांच्याकडे किती शिल्लक होते? फक्त 15 आमदार. मग उद्धव ठाकरे हे 96 जागा लढवत आहेत आणि 15 फक्त त्या निष्ठावंतांना त्यांनी उमेदवाऱ्या दिलेल्या आहेत. मग उर्वरित ज्या सर्व जागा आहेत जवळपास 80 नवीन चेहरे हे उद्धव ठाकरे यांनी मैदानात उतरवलेले आहेत. आणि कुठंतरी मग जनतेला बदल हवा असतो त्या चेहऱ्यांच्या विरोधात अँटी इन्कम्बन्सी तयार झालेली असते. आणि मग अशा परिस्थितीमध्ये उद्धव ठाकरे यांच्या नवीन चेहऱ्यांना जनता पसंत करू शकते आणि त्यांची लढाई आहे ती जास्तीत जास्त ठिकाणी शिंदेच्या उमेदवारांविरुद्ध. आणि मग शिंदेचे उमेदवार म्हणजे कोण? तर मग तेच ते जे तिसऱ्यांदा, चौथ्यांदा, पाचव्यांदा निवडणुका लढवत आहेत. मग ज्यामध्ये गुलाबराव पाटील किंवा मग स्वतः एकनाथ शिंदे, दीपक केसरकर, उदय सामंत, सदा सरवणकर ही अशी जी मंडळी आहेत हे पुन्हा पुन्हा दुसऱ्यांदा, तिसऱ्यांदा, चौथ्यांदा, पाचव्यांदा लढत आहेत. आणि मग नवीन चेहरा जेव्हा जनतेत येतो तेव्हा कुठेतरी तो आश्वासक वाटतो आणि आपुलकीचा वाटतो. आणि मग जनतेला परिवर्तन संसार का नियम आहे असं म्हणतात, तर ते कुठेतरी सूत्र लागू होतं आणि या नवीन चेहऱ्यांना जनता पसंत करेल आणि त्यामुळेच मग शिंदेचे उमेदवार पराभूत होतील आणि उद्धव ठाकरे यांचा अंक संख्या वाढण्यास मदत होऊ शकते. मग यामध्ये 6वा महत्वाचा मुद्दा मित्रांनो तो म्हणजे शिवसेना किंवा उद्धव ठाकरेंकडून करण्यात आलेली वचनं किंवा घोषणा किंवा आश्वासन. मग ते वचननामा असं म्हणतात, परंतु त्यांनी जे वचनं दिलेली आहेत त्यामध्ये मग मुलींच्या बरोबरीने मुलांना शिक्षण मोफत असेल किंवा मग महिला पोलिसांची भरती करून महिला पोलीस ठाणे प्रत्येक जिल्ह्यात उभारणी असेल किंवा शेतकऱ्यांना 3 लाखापर्यंतची कर्जमाफी असेल किंवा मग बेरोजगार युवकांना 4,000 रुपयापर्यंत मानधन असेल किंवा मग छत्रपती शिवरायांची प्रत्येक जिल्ह्यामध्ये मंदिरं उभारणं असेल किंवा मग जे 5 जीवनावश्यक वस्तू आहेत त्यासाठीचे स्थिर भाव ठेवणं असेल किंवा महागाई वाढू देणं न देणं हे असेल. तर या सर्व घोषणा या जनतेच्या जीवनाशी निगडीत आहेत आणि या कुठेतरी जनतेला आवडू शकतात आणि त्यामुळे उद्धव ठाकरे यांची संख्या वाढण्यास मदत होऊ शकते. मग यामध्ये 7वा महत्वाचा मुद्दा मित्रांनो तो म्हणजे महाराष्ट्रामध्ये शिवसेनेच्या विरोधात झालेली गद्दारी. आणि मग जेव्हा हे 40 जण 56 पैकी फुटून तिकडे गेले तेव्हा असं लक्षात आलं की उद्धव ठाकरे यांच्या विरोधात खूप मोठं षडयंत्र रचलं गेलं आणि फक्त ते पक्ष फुटून नाही गेले तर त्यांनी पक्षाचं नाव देखील घेतलं, पक्षाचं चिन्ह देखील घेतलं आणि मग ते सर्व घेतल्यानंतर उद्धव ठाकरेंचा पक्ष चोरून घेतला आणि चिन्ह देखील चोरून घेतलं. आणि ही जी काही गद्दारी झालेली आहे तर हेच सर्व उमेदवार हे उद्धव ठाकरेंच्या उमेदवाराच्या विरोधात उभा आहेत आणि मग महाराष्ट्रामधील जनतेला अशा प्रकारची गद्दारी ही आवडत नाही हे यापूर्वीच्या राजकारणामधून दिसलेलं आहे. मग ते छगन भुजबळांचं गद्दारी असेल किंवा मग नारायण राणेंची गद्दारी असेल, त्यांच्या सोबत गेलेले असे किती आमदार निवडून आले होते. मग त्यांच्या सोबत गेलेल्या आमदारांचं पुढे भविष्यात नक्की काय झालं यावर थोडीशी नजर टाकली तर सहज लक्षात येतं की गद्दारांना महाराष्ट्र स्वीकारत नाही. म्हणजे अगदी 13 खासदार जे शिंदेसोबत गेले होते त्यापैकी पुन्हा संसदेमध्ये किती पोहोचले तर फक्त 4 जण, 9 जण सध्या घरी बसलेले आणि काही 1-2-3 जण पुन्हा त्यांना उमेदवाऱ्या देऊन विधानसभेत उतरवलेले, भावना गवळी वगैरे. तर महाराष्ट्र गद्दारी स्वीकारत नाही, त्यामुळे उद्धव ठाकरे यांना फायदा होऊ शकतो, एकनाथ शिंदे आणि भाजपला त्यात तोटा होऊ शकतो आणि मग त्यामुळे उद्धव ठाकरे यांची संख्या वाढण्यास मदत होऊ शकते. यामध्ये मग 8वा महत्वाचा मुद्दा मित्रांनो की उद्धव ठाकरेंच्या विषयी असलेली सहानुभूती. मग आपण लोकसभेत देखील पाहिलं आणि आता विधानसभेला देखील उद्धव ठाकरे यांच्याविषयी महाविकास आघाडीमधील नेता म्हणून आणि जे जनतेमध्ये ते गेलेले आहेत त्यांनी ज्या पद्धतीने मुख्यमंत्री पदाचा राजीनामा दिला किंवा ज्या पद्धतीने ते आजारपणामधून उभे राहिलेले आहेत या सर्व गोष्टींमुळे त्यांचं पक्ष काढून घेतला, चिन्ह काढून घेतलं, पक्ष फोडण्यात आला ईडी सीबीआयचा दबाव टाकून
आणि यामुळे मग जी सहानुभूतीची एक लाट तयार झालेली आहे ती मागील 2.5 वर्ष झालं सलगपणे टिकून आहे. लोकसभेमध्ये देखील दिसली ती. त्यामुळेच भाजपचा सुपडा साफ झाला आणि महाविकास आघाडीला यश मिळालं. तसंच विधानसभेमध्ये देखील घडू शकतं आणि त्याला महत्वाचा मुद्दा म्हणजे उद्धव ठाकरेंविषयी असलेली सहानुभूती हा होऊ शकतो आणि मग त्यामुळं उद्धव ठाकरे यांची संख्या वाढण्यास मदत होऊ शकते. यामधील 9वा महत्वाचा मुद्दा मित्रांनो तो म्हणजे उद्धव ठाकरेंचा आश्वासक चेहरा. कारण उद्धव ठाकरे ज्या पद्धतीने कोरोना काळामध्ये फेसबुक लाईव्ह करायचे तर ते फेसबुक लाईव्ह हे जनतेला एवढं आवडायचं की महाराष्ट्रामधील संपूर्ण जनता, मग त्यामध्ये महिला असतील, युवक असतील, वयोवृद्ध व्यक्ती असतील किंवा छोटे मुलं असतील, सर्वजण तासभराचं ते जवळपास फेसबुक लाईव्ह असायचं आणि ते सर्वजण ऐकत बसायचे. उद्धव ठाकरे जे जे काही सांगत आहेत तर त्या सर्व सूचनांचं महाराष्ट्रामधील जनतेने पालन केलं आणि त्या सर्व गोष्टींमधून मग उद्धव ठाकरे यांना कुटुंब प्रमुख ही एक उपाधी मिळाली आणि मग त्यामुळे कुठेतरी मग जनतेच्या मनात उद्धव ठाकरे यांच्याविषयी विश्वास तयार झालेला आहे आणि मग या विश्वासामधूनच उद्धव ठाकरे यांनी ज्या गोष्टी ते बोलतात ते करून दाखवतात असं देखील एक आश्वासक चेहरा म्हणून ते पुढे आलेले आहेत. मग त्यामध्ये त्यांनी महाविकास आघाडीच्या सरकारच्या वेळी शेतकऱ्यांची केलेली जी काही कर्ज मुक्ती होती 2 लाखापर्यंतची ती असेल किंवा मग मुंबईकरांसाठी जे 500 चौरस फुटापर्यंत करमाफी असेल, म्हणजे जर शब्द दिला तर पाळणारा व्यक्ती म्हणून एक आश्वासक चेहरा म्हणून उद्धव ठाकरे यांच्याकडे पाहिल्या जातं आणि त्यामुळे त्यांचं मतदानाची टक्केवारी वाढू शकते आणि उद्धव ठाकरेंची संख्या देखील वाढू शकते. यामध्ये 10वा शेवटचा महत्वाचा मुद्दा असा तो म्हणजे उद्धव ठाकरेंची 2.5 वर्षामधील कामगिरी. मग उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्री झाल्यानंतर 2.5 वर्ष जी काही कामगिरी केली मग त्यामध्ये मग ते आता मी सांगितलं ती कर्ज मुक्ती असेल किंवा जनतेच्या हिताचे निर्णय घ्यायला सुरुवात केली की कोरोनाचा आलेलं संकट असेल ते त्यांनी ज्या पद्धतीने हाताळलं. मग परराज्यांसोबत जेव्हा आपण तुलना करतो तेव्हा मग उत्तर प्रदेश घ्या तिकडे गंगेमध्ये प्रेत वाहत होती किंवा मग गुजरात घ्या तिथे स्मशानभूमीच्या बाहेर रांगा लागलेल्या होत्या प्रेतांच्या आणि मग काही ठिकाणी ऑक्सिजन अभावी अनेकांचा मृत्यू झाला काही राज्यांमध्ये आणि महाराष्ट्रामध्ये असं कुठलंही गडबड गोंधळाचं वातावरण तयार झालं नाही. कोणत्याही प्रेताची अवहेलना महाराष्ट्रामध्ये घडली नाही. महाराष्ट्रामध्ये सर्व नियोजन म्हणजे अगदी हॉस्पिटल उभारणी असेल, डॉक्टरांची संख्या वाढवणं असेल, नर्सेसची संख्या वाढवणं असेल किंवा पोलीस बांधवांना हाताशी धरून काम करून घेणं असेल किंवा आशा वर्कर्सना काम करून घेणं असेल किंवा महानगरपालिका नगरपालिकांच्या कर्मचाऱ्यांना कामाला घेणं असेल, हे सर्व जे काही उद्धव ठाकरेंनी केलं तर ते महाराष्ट्राचं प्रमुख म्हणून सहकारी पक्ष असतील, मंत्रिमंडळ असेल किंवा त्यांचे प्रशासनामधील अधिकारी सहकारी टास्क फोर्स स्थापन करणं असेल, या सर्वांकडून त्यांनी ज्या पद्धतीने काम करून घेतलं, आदेश न देता विश्वासात घेऊन सहकारी म्हणून जे काही काम करून घेतलं तर त्यामुळे त्यांची जी कामगिरी आहे त्या कामगिरीच्या बळावर मग त्यांचं थेट जागतिक आरोग्य संघटनेने देखील त्यांचा गौरवोद्गार काढले होते. तसेच न्यायालयांनी देखील सांगितलं होतं अन्य राज्यांना की मुंबई पॅटर्न राबवा, धारावी पॅटर्न तुमच्याकडे राबवा किंवा महाराष्ट्र पॅटर्न तुमच्याकडे राबवा किंवा महाराष्ट्रात किंवा देशामध्ये जे काही वेगवेगळ्या वृत्त संस्थांनी सर्वे केले होते त्या प्रत्येक सर्वेमध्ये उद्धव ठाकरे हे टॉपच्या 5 मुख्यमंत्र्यांमध्ये यायचे. 2 सर्वेमध्ये तर ते संपूर्ण देशात नंबर 1 ला आले होते. म्हणजे ही जी काही त्यांची कामगिरी आहे तर ती जनता नक्की विसरलेली नसेल. त्यामुळे उद्धव ठाकरे यांची संख्या ही वाढू शकते. मित्रांनो, हे महत्वाचे 10 मुद्दे आहेत की ज्यामुळे उद्धव ठाकरे यांची संख्या वाढणार आहे. मग त्यांच्याकडे सध्या 15 आमदार आहेत, ही संख्या बरीचशी वाढू शकते. आणि मग जेव्हा तुलनेत विचार करतो की भाजपचे 106 आमदार आहेत, ते खरंच तेवढे येतील का, तर त्यांची संख्या घटणार आहे. शिंदेकडे स्वतःचे 40 आणि अपक्ष 10, मग ती संख्या टिकणार आहे का 50ची, तर ते देखील घटणार आहे. अजित पवार जे 40, त्यांनी 42 आमदार त्यांच्या सोबत आहेत, ते टिकणार आहे का, तर ते देखील घटणार आहेत.
मग शरद पवारांची देखील संख्या वाढू शकते. त्यांच्याकडे 10-12 आमदार राहिले होते. तर त्यांच्यासाठीचा, शरद पवारांसाठीचा वेगळा व्हिडिओ बनवतो. परंतु उद्धव ठाकरेंची मात्र 15 वरून संख्या खूप मोठी वाढणार आहे. ते आमदारांच्या संख्येमध्ये मोठी झेप घेऊ शकतात, अशी एकंदर परिस्थिती आहे. मित्रांनो, मी जे मुद्दे मांडले या मुद्द्यांच्या बाबत तुम्हाला नक्की काय वाटतं, आणि या व्यतिरिक्त तुम्हाला अन्य काही मुद्दे उद्धव ठाकरेंची संख्या वाढवण्याला कारणीभूत ठरू शकतात का, याबाबत जर सुचत असतील तर कमेंटमध्ये मला नक्की सांगा. तुमच्या भरपूर कमेंटची वाट पाहतो. आजच्या पुरतं एवढं, थांबतो. धन्यवाद.